हाय नमस्कार फ्रेंड, आज आपण कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहे. हे कृषी प्रदर्शन विकास हायटेक नर्सरी व आर्डो शेड यांच्यामार्फत हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. हे कृषी प्रदर्शन तुंग्या गावी भरवण्यात आलेले होते. ते बघण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे. हे पूर्ण 100 एकर क्षेत्रामध्ये हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. पहिलाच एंट्रेसला आपल्याला इथे विविध जातीच्या फुलांच्या प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळतात. तसेच हे बघा, वेगवेगळ्या जातीच्या आपल्याला इथे फुलांच्या व प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळतात. तसे या पुढील प्लॉटमध्ये शेवंती आहे. शेवंतीच्या एकूण आपल्याला इथे 11 व्हरायटी हे बघायला मिळतात. हे कृषी प्रदर्शन विकास हायटेक नर्सरी व आर्डो शीट यांच्यामार्फत भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान होते. तसेच परत 3 दिवसीय प्रदर्शन पुढे वाढवण्यात आले होते. हे बघा, शेवंतीच्या इथे आपल्याला एकूण 11 व्हरायटी बघायला मिळतात. हे प्रदर्शन खूप छान आहे. याच्यात आपल्याला कृषीविषयी मार्गदर्शन पण इथे मिळते. हे बघा, या प्रकारे याने फ्रंटलाच असं आपल्याला इथे सजवलेलं दिसते. विविध जातीच्या फुलांच्या प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळते. व हे प्रदर्शन बघण्यासाठी खूप लांब लांबनं शेतकरी नागरिक इथे आपल्याला आलेले दिसतात. अशा प्रकारे हे बघा, विविध जातीच्या प्रजाती, ज्या फुलांच्या जातींची नावं माहिती नाही किंवा पानं वगैरे व्हरायटी वगैरे इथे खूप आपल्याला इथे बघायला मिळते. ते आज आपण इथे बघण्यासाठी आलो. ते आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, इथे पूर्ण हा शेवंतीचा प्लॉट आहे. याच्यात एकूण 11 प्रकारच्या शेवंती आपल्याला इथे बघायला मिळालेल्या आहेत. आता आपण बघूया, पुढे हळूहळू जाऊया. काय काय आहे ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मग आपण आता बघूया. हा पूर्णपणे इंटरेस्ट आहे. तसेच इथे आपल्याला झेंडूच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळतात. झेंडूची, शेवंती वगैरे हे आपल्या इथे प्रजाती बघायला मिळते. इथे इनडोअर, आउटडोअर इथे शोभिवंत झाडे पण इथे आपल्याला बघायला मिळतात. तशी इथे विक्रीसाठी पण तेव्हा उपलब्ध होती. हे बघा, इथे खूप छान इथे आपल्याला इथे पपईंची पण आपल्याला इथे प्रजाती बघायला मिळते. हे बघा, विकास हायटेक नर्सरीमार्फत जी विकसित करण्यात आली पपईची प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळालेली आहेत. हे बघा, कशा प्रकारे खूप छान असे फुलं आम्हाला इथे बघायला मिळालेले. सेल्फी पॉईंट असल्यासारखंच आम्हाला इथे जाणवलं आणि आम्ही इथे खूप फोटो वगैरे पण काढून घेतलेले. हे तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न करत आहे. हा पूर्णपणे हा इंटरेस्ट आहे. या इंटरेस्टमधनं आपण आज जाणार तर आपल्याला इथे विविध प्रजाती इथे फुलांच्या आपल्याला इथे बघायला मिळालं आहे. सिजनेबल किंवा वर्षभर चालणारी इथे आपल्याला फुलं इथे बघायला भेटलीत. या प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे फुलं बघायला मिळतात. विकास हायटेक नर्सरी तुंग या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे सांगली इस्लामपूर रोडवरती तुंग या गावामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ते बघण्यासाठी आपण खास करून कोल्हापूरमधनं आपण इथे आलेलो आहे. हे बघा, विकास नर्सरीमार्फत जी प्रजाती विकसित पपईची प्रजाती जी विकसित केली होती ती आपल्याला इथे बघायला मिळते. हा प्लॉट हा बघा, मक्याचा प्लॉट आपल्याला इथे बघायला मिळतो. आता आपण याच्यात आज जाऊया. आज काय काय आहे ते आता तुम्हाला मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. इंटरेस्टला आता आपण इथे आलेलो आहे. आता आपण आज जात आहे. शेवंतीचे झाडं पण आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. सफेद शेवंती या प्रकारे आपल्याला हा प्लॉट इथे बघत आहे. हे बघा, या प्रकारे आपल्या इथे शेवंतीचे पण झाडे इथे आपल्याला फुलं बघायला मिळतात. इथे आपले जे कोबी फुलकोबी म्हणतो त्याच्या इथे
देशी तसे विदेशी प्रजाती देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याला ब्रोकोलीच्या आपल्याला इथे खूप प्रकारच्या प्रजाती भेटत आहे बघायला मिळालेल्या आहेत. तसेच मिरा जातीची मिरचीची लागवड इथे केलेली आहे. त्याला खूप मिरची आलेला आपल्याला इथे बघायला. हा पूर्णपणे मिरचीचा प्लॉट आहे, पूर्णपणे मिरच्याने भरलेला आहे. हा झेंडूचा प्लॉट आहे. इथे आपल्याला झेंडूचा प्लॉट आपल्याला हा बघायला मिळतो. बघा किती एका झाडाला किती झेंडूची फुलं आलेलं आपल्याला इथे दिसत आहे. किती छान अशी ही फुलं आपल्याला दिसत आहेत, मनमोहक अशी फुलं आहेत बघा. हा पूर्णपणे हा झेंडूचा प्लॉट त्याने प्रदर्शन करण्यासाठी इथे त्याने तयार केलेला होता. हा पूर्णपणे हा झेंडूचा प्लॉट. बाजूला मक्याचा प्लॉट आहे. या प्रकारे आता आपण हे प्लॉट बघतो. इथे लोक सेल्फी वगैरे घेत आहे. सेल्फी पॉईंट सारखंच हे आपल्याला इथे जाणवत आहे. हे बघा या प्रकारे आपल्याला मिरचीची निधी, मीरा या प्रजाती आपल्याला इथे बघा. पूर्णपणे हा प्लॉट धरलेला आहे. बहार चांगल्या प्रकारे आलेला. मिरच्या पण इथे लागलेल्या आहेत. मिरचीची कोणते मीरा जातीचे वैशिष्ट्य वगैरे ते आपल्याला सगळं आपल्याला इथे बघायला मिळालेले आहेत. तसे आता आपण पुढे आलेलो आहे ब्रोकोली याचा प्लॉट. तसे ढोबू मिरची पण पूर्णपणे हा ढोबू मिरचीचा प्लॉट आहे. हा इथे आपल्याला बघायला मिळतो. आर्या ही ढोबू मिरचीची जात. तसे हा प्लॉट आहे टॅमॅटोचा. गुरु ही टॅमॅटोची जात असलेला आपल्याला इथे प्लॉट बघत आहे. पूर्णपणे भरला. ह्या ब्रोकोलीच्या देशी विदेशी जाती आपल्याला इथे भेटत आहे. कारल्याची काश्मीरी ही जातचा प्लॉट आहे इथे आपण बघितलेला आहे. ही ब्रोकोली विदेशी जात आपण इथे बघत आहे. हे बघा कारल्याची काश्मीरी ही जात. पूर्णपणे हा कारल्याने बहार आलेला हा प्लॉट आपल्याला इथे बघायला मिळत आहे. हा बघा कोबी कशा धरलेल्या. कोबीमध्ये त्यांनी आंतरपीक कांद्याची याचे आपले आंतरपीक घेतलेलं आपल्याला इथे बघायला मिळत आहे. हा प्लॉट खरबूज. पूर्ण हे खरबूज इथे आलेले आहेत. खरबूजचा हा प्लॉट आपल्याला इथे प्रदर्शनामध्ये बघायला मिळत आहे. बघा किती खरबूज एका वेळेला किती खरबूज इथे बघायला मिळतात बघा. तसा दुधी भोपळ्याचा प्लॉट आहे. कडिंगाचा प्लॉट हा. एक कडिंगा 5-6 किलोची आपल्याला इथे बघायला मिळते. आता तुम्हाला पुढे दाखवते जे या झाडाचे कडिंगा काढून त्यांनी आपल्याला इथे दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत. आपण पुढे गेला की आपल्याला इथे दिसते. खूप मोठं हे प्रदेशन आहे. 100 एकरमध्ये भरलेलं हे प्रदेशन आहे. मका आपल्याला इथे बघतो. मक्याची कोमल ही जात. तसे फुलकोबी, फ्लावर वगैरे त्यांच्या विदेशी जाती आपल्याला इथे बघायला मिळालेल्या आहेत. ते तुम्हाला मी दाखवण्याचा इथे प्रयत्न करतो. हे बघा हा भेंडीचा प्लॉट आहे. त्याच्याच बाजूला हा कडिंगाचा प्लॉट आहे. हे बघा विराठी कडिंगाची जात. ही 7 ते 8 किलोचे एक कडिंगा इथे आहे. इथे पूर्णपणे स्टॉल ठेवले. मनी प्लॅन्ट, इनडोअर, आउटडोअर जे झाडं आपण शोभिवंत झाड आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतात. तसे ते सेलसाठी देखील त्याने इथे उपलब्ध केली होती. इथे त्यांच्या 3 महिन्यामध्ये 3 महिन्याची शेवंतीची जात असते फुले येतात ते आपल्याला इथे बघायला मिळते. त्यांनी सगळे त्याची डिटेल माहिती वगैरे दिली. इथं मक्यापासून एक आपल्याला इथे शोची वस्तू केली दिसत आहे. बैलगाडी केलेली आहे. त्याच्या पूर्ण मक्के लावलेले वगैरे. आरडो सीट तसे विकास हायटेक नर्सरी मार्फत हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. खूप छान हे असे कृषी प्रदर्शन आज आम्हाला बघायला मिळाले. ते आम्ही आज तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता आपण पुढे जाऊया. अजून इंटरेस्ट आहे. अजून आपण आत गेलेलो नाही. खूप छान असे डेकोरेशन वगैरे केले होते. ते आज तुम्हाला हे बघा आपल्याला इथे खरबूज वगैरे ते लावलेले. आता इथे आपल्याला समोर ही एक मशीन दिसते. ही मशीन ॲटोमॅटिक फवारणीसाठी वापरली जाते. रिमोट कंट्रोलवरती कंट्रोल केलं जाते. फवारणी मशीन आहे. हे बघा आपल्याला इथे दिसत आहे. पूर्णपणे रिमोट कंट्रोलवरती ऑपरेटर करताना आपल्याला इथे दिसत आहे. फवारणीची ही मशीन आहे.
हे बघा, फवारणीची मशीन रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट केली जाते. आपण जागेवर बसूनच आपण इथे आपल्या शेतामध्ये फवारणी वगैरे करू शकतो. एवढं आपलं शेती तंत्रज्ञान प्रगती झालेली आपल्याला इथे दिसत आहे. इथे आपल्याला विविध जातीच्या कडधान्य, तृणधान्य यांच्या इथे आपल्याला जी झाडांची रोपे आपल्याला इथे दिसत आहेत बघा. मोहरी, मूग, मटकी, वाटाणा, हरभरा, लसूण वगैरे. तसे त्यांच्या सीड्स पण इथे आपल्याला आर्डो सीट मार्फत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इथं आता आपण आत आलेलं स्टॉल इथे लावलेले आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले अवजार आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपलं ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ही आपलं ऊस काढणी यंत्र आहे बघा. तशी गहू काढणी यंत्र वगैरे आपल्याला इथे बघायला मिळेल. तसेच विकास हायटेक नर्सरीमार्फत आपल्याला इथे फुलझाडे, जंगली व औषधी झाडे देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. हे बघा, हे पूर्णपणे जंगली, तसे फुलझाडे व औषधी झाडे हे आपल्याला इथे विक्रीसाठी देखील इथे उपलब्ध आहेत आणि आपल्याला बघण्यासाठी पण इथे उपलब्ध आहेत. इनडोअर, आउटडोअर. चिकूचे झाड आहे बघा, बहार आलेला आहे इथे. मोसंबी, इथे आपल्याला मोसंबी पण धरलेल्या इथे आपल्याला दिसतात. आवळा, देशी आवळा जो असतो त्याचे पण इथे रोप आपल्याला इथे विक्रीसाठी त्यांनी प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप छान असे हे प्रदेश आहेत. हे आता आपण याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया की आपल्याला इथे त्यांचे विविध पिकांचे प्लॉट इथे त्यांनी तयार केलेले आहेत ते प्रदर्शनासाठी. हे बघा, इथे आपल्याला कार्तिक ही कारलीची जात आपल्याला इथे बघायला येते. पूर्णपणे हे बहार आलेलं आहे. हे आपले कडिंगर, त्याच्यासमोर हे झेंडूचा पण प्लॉट आपल्याला इथे बघायला मिळतो. हे पूर्ण कृषी प्रदर्शन 100 एकरमध्ये आहे. इथे आता आम्ही येऊन 2 तास झालेला आहे, तरी अजून आम्ही निम्म्यातच आहे बघा. इथे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपल्याला इथे कोणते औषध मारायचे, काय करायचे वगैरे सगळे, हा पूर्णपणे ब्रोकोलीचा प्लॉट आहे. देशी विदेशी वगैरे आपल्याला इथे भाजीपाला इथे बघायला मिळतो. हे बघा, या प्रकारे आपल्याला इथे आता देशी विदेशी भाज्या ज्या आहेत, बाहेरच्या देशातल्या वगैरे भाज्या आपल्याला इथे बघायला मिळतात. जे आपल्याला माहिती नव्हते त्या पण जाती आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा प्रकारे हे बघा, मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप छान प्रदर्शन होतं, मस्त वाटलं प्रदर्शन बघताना. हे बघा, अशा प्रकारे हे इथे विविध फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला वगैरे इथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हे बघा, या प्रकारे आपल्याला इथे भेटले. ह्यात बघा, हा पुढे मक्याचा प्लॉट आहे. आता आपण मक्याच्या प्लॉटपासून आता पुढे जातो. हा वांग्याचा प्लॉट आहे, पूर्णपणे वांगी भरलेली दिसते. त्याच्या पुढे मिरची. आता आपण जे कृषी प्रदर्शनामध्ये जे स्टॉल आहेत ते आता स्टॉल बघूया. हे स्टॉल आपल्या इथे उपलब्ध आहेत बघा. हे सगळे स्टॉल आहेत. याच्यात आपल्याला शेतीसाठी आवश्यक असणारे अवजारे वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात किंवा घरगुती सामान वगैरे हे प्रदर्शनामध्ये इथे आपल्याला बघायला मिळते. तेल वगैरे काय काय जे लागतात, आपल्या जे घरामध्ये आवश्यक असणारे साहित्य वगैरे आपल्याला या स्टॉलमध्ये आपल्याला इथे विक्रीसाठी उपलब्ध होते. तसे आपण ते बघण्यासाठी आपण आता या स्टॉलमध्ये आलेलो आहे बघा. हा पूर्णपणे आउटडोअर जे झाडे आपण शोभेचे झाडं असतात ते बघायला आलेले आहेत. तसेच या कृषी प्रदर्शनात सर्वात महत्त्वाची राधा, सर्वात बुटकीत जात ही आता आपण इथे बघितलेली आहे. हे एक आकर्षित असणारं हे होतं. राधा ही मस्त ते आता आपण ह्याच्यात बघितलेलं आहे. अशा प्रकारे त्यांचे पॉली हाऊस वगैरे खूप होते इथे आपल्याला इथे बघायला भेटलेले आहेत.
त्यानंतर आपण पुढे आता प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये आपण इकडे आलेलो आहे. अशा रीतीने आज आम्ही विकास झाडं होती 2026 उपलब्ध मिरची वगैरे वर्ष त्यांची तिसरे येथील रोपं प्रदर्शन वगैरे बघण्यासाठी ते उपलब्ध होती. तुमगाव ते आता आपण आष्टा इकडे बघण्यासाठी या आलो ठिकाणी होतो. आलो होतो या आणि प्रकारे आज आज प्रदर्शन आपण बघितलेलं आहे. विकास आजचं प्रदर्शन कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तसे बेल आयकॉनला क्लिक करा. तसे हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला बनवायला आपल्याला इथे प्रोत्साहन भेटेल. तर भेटू पुढील भागामध्ये. बाय.